बेळगावमध्ये अतिक्रमण हटाव कारवाईवरून महापालिका आणि फेरीवाल्यांमध्ये वाद चिघळलाय। कारवाईच्या पद्धतीवर गंभीर आक्षेप घेत संबंधित अधिकाऱ्यांविरोधातही मागणी करण्यात आली आहे। नेमका काय आहे हा वाद जाणून घेऊया। ऍक्च्युली हे जे गव्हर्नमेंट ऍक्ट आहे 2014 हे त्या लोकांना माहित नाही, काहीच माहित नसताना मॅडम कशा आला ऍक्शन घ्यायला। ಪರ್ಮನೆಂಟ್ ಸ್ಟ್ರಕ್ಚರ್ಗಳು ಫುಟ್ಪಾತ್ ನಲ್ಲಿ ಅಥವಾ ರೋಡ್ ನಲ್ಲಿ ಹಾಕಿದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅದರಿಂದ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ಗಳು ಆಗೋ ಸಾಧ್ಯತೆಗಳು ಜಾಸ್ತಿ ಆಗುತ್ತೆ। स्ट्रीट वेंडरला नोटीस दिलेलं नाही, ते पण 30 डेज ॲडव्हान्स नोटीस रायटिंग मध्ये द्यायला लागते। हे चुकीचं आहे, टोटली इलिगल डेमोलिशन आहे। शहरातील फेरीवाले आणि महापालिका यांचा वाद शिगेला पोहोचलाय। शहरातील अतिक्रमणे काढण्यावर बेळगाव महापालिका ठाम असल्याने फेरीवाले आक्रमक झालेत। कोणतीही नोटीस न देता कारवाई केली जात असल्याचा फेरीवाल्यांनी आरोप केलाय। फेरीवाले आणि अतिक्रमण करण्यावर ओरडत असलेल्या बेळगाव महापालिकेच्या महिला अधिकारी लक्ष्मी निप्पाणीकर बेळगाव शहरातील अनगोळ नाका ते अनगोळ मराठी शाळा या मुख्य रस्त्यावर महानगरपालिकेने सोमवारी संध्याकाळी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली होती। या अतिक्रमण मोहिमेला स्थानिक फेरीवाल्यांनी विरोधी केला, मात्र महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करत जेसीबीच्या सहाय्याने टपऱ्या दुकानावर कारवाई केली। या संदर्भात महापालिका आयुक्तांनी अशी माहिती दिली की महापालिकेने याआधीच या सर्वांना अतिक्रमण काढा अशी सूचना दिली होती। ಅದು ಏನಂದ್ರೆ ಈಗ ಪ್ರೆಸೆಂಟ್ಲಿ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಟೆಂಪರರಿ ಸ್ಟ್ರೀಟ್ ವೆಂಡಿಂಗ್ ಕಮಿಟಿ ಆಕ್ಟಿವ್ ಆಗಿದೆ। ಆ ಒಂದು ಇದನ್ನ ಈಗ ಫರ್ದರ್ ನಾವು ಏನು ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ವೆಂಡಿಂಗ್ ಝೋನ್ ಡಿಕ್ಲೇರ್ ಮಾಡೋದು, ನಾನ್ ವೆಂಡಿಂಗ್ ಝೋನ್ ಡಿಕ್ಲೇರ್ ಮಾಡೋದು, ಅದು ಫರ್ದರ್ ಆಕ್ಷನ್ ಆಸ್ ಪರ್ ಸ್ಟ್ರೀಟ್ ವೆಂಡಿಂಗ್ ಆಕ್ಟ್ ಪ್ರಕಾರ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ। ಒಂದೇನಂದ್ರೆ ಈಗ ನಾವು ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಏನು ಕೇಳ್ಕೊಳ್ಳೋದು ಅಂದ್ರೆ, ಈಗ ಮಾನ್ಯ ನ್ಯಾಯ ಹೈಕೋರ್ಟ್ ಆದೇಶದಾಗಿರಬಹುದು ಅಥವಾ ಈಗ ಏನು ಪೊಲೀಸ್ ಕಡೆಯಿಂದ ಟ್ರಾಫಿಕ್ ಸಮಸ್ಯೆಗಳಾಗಿರಬಹುದು, ಇವೆಲ್ಲ ಏನಂದ್ರೆ ನಾವು ಪರ್ಮನೆಂಟ್ ಸ್ಟ್ರಕ್ಚರ್ಗಳು ಫುಟ್ಪಾತ್ನಲ್ಲಿ ಅಥವಾ ರೋಡ್ನಲ್ಲಿ ಹಾಕಿದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅದರಿಂದ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ಗಳು ಆಗೋ ಸಾಧ್ಯತೆಗಳು ಜಾಸ್ತಿ ಆಗುತ್ತೆ। ಈ ಒಂದು ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಪಾಲಿಕೆ ಕಡೆ ನಾನು ಕೂಡ ಎನ್ಕ್ರೋಚ್ಮೆಂಟ್ಸ್ನ ರಿಮೂವ್ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತೀವಿ। ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭಗಳಲ್ಲಿ ನಾವೇನು ಜನರನ್ನ ಏನು ಕೇಳ್ಕೊತೀವಿ ಅಂದರೆ, ಈ ಫುಟ್ಪಾತ್ ಮೇಲೆ ಅನಾಧಿಕೃತವಾಗಿ ಪರ್ಮನೆಂಟ್ ಸ್ಟ್ರಕ್ಚರ್ಗಳನ್ನ ಹಾಕಬಾರ್ದು ಅಂತ ಕೇಳ್ಕೊತೇವೆ। ಈಗ ಡೆಮಾಲಿಷನ್ಗೆ ಈಗ ಲಾಸ್ಟ್ ಒಂದು 3-4 ವೀಕ್ಸಿಂದನೇ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ವಾರ್ನಿಂಗ್ ಕೂಡ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ। ಈಗ ಅದಾಗದೇ ಇದ್ದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪರ್ಮನೆಂಟ್ ಸ್ಟ್ರಕ್ಚರ್ಗಳನ್ನ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ರೋಡಲ್ಲಿ ಹಾಕೋ ಹಾಗಿಲ್ಲ, ಅದು ಆಸ್ ಪರ್ ಇದೇ ಪ್ರಕಾರನೇ ಇದೆ। मात्र महापालिकेने ही अतिक्रमण विरोधी कारवाई करताना कोणतीही नोटीस दिली नाही आणि टपऱ्या आणि दुकानावर तात्काळ कारवाई करण्यास सुरुवात केली। यांच्या विरोधात स्ट्रीट वेंडर असोसिएशन यांनी लक्ष्मी निप्पाणीकरांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात तात्काळ कारवाई करावी आणि त्यांचं निलंबन करावं अशी मागणी महापालिका आयुक्ताकडे केली। हॅलो सर, त्या दिवशी हे जे लोक आहेत ना कॉर्पोरेशन ऑफिसवाले सडनली आले। एक तर आम्हाला तरी प्री इन्फॉर्म केलेले नव्हते आणि तिकडे गेल्यानंतर पण एवढे लोकांनी रिक्वेस्ट केली, अक्षरशः ती लोक रडत होती, तर त्या लोकांनी सपोर्ट नाही केले। 2 मिनिटं थांबा मी हटवतो म्हटलं तरीही नाही थांबले। ऍक्च्युली हे जे गव्हर्नमेंट ऍक्ट आहे 2014 हे त्या लोकांना माहित नाही। आम्ही काल मॅडमकडे इथं रिक्वेस्ट करायला आलो, हे त्या मॅडमना माहित नाही। हे काहीच माहित नसताना मॅडम कशा आला ऍक्शन घ्यायला। मग आता सरांना बोलल्यावर ते सर काही बोलले नाही। ते सर म्हणजे जे पण पुअर पीपल आहेत ना ह्यांच्या फेवर मध्ये आहेत, ह्यांनी काय बोलले नाहीत, तुम्ही लावा, खरं फक्त स्कूल पासून थोडंसं लांब राहा जेणेकरून तुमच्यामुळे दुसऱ्यांना त्रास व्हायचा नाही, हे ह्या सरांनी सांगितले। तुम्ही डेमोलिशन करायचं असेल तर कमिटीचं रेकमेंडेशन पाहिजे। कमिटी म्हटलं तर टाउन वेंडिंग कमिटी म्हटलं तर त्याच्यामध्ये आमचं स्ट्रीट वेंडर्स रिप्रेझेंटेटिव्ह, तो पण इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह असायला पाहिजे आणि त्यांनी रेकमेंड करायला पाहिजे, हा बाबा हे जो ना डेंजर आहे तर इथं पब्लिकला डिस्टर्ब व्हायला लागले, त्यासाठी हे नो वेंडिंग झोन म्हणून डिक्लेअर करा। नंतर त्यांना 30 दिवसाची रायटिंग मध्ये नोटीस द्यायला पाहिजे। ओरली जाऊन सांगू शकत नाही, रायटिंग मध्ये नोटीस देऊनच ते रिलोकेट नाही तर ते शिफ्ट करायला लागते। तो पण ते असा डॅमेज करायला प्रोव्हिजन नाही, ते कायद्यामध्ये उल्लेखच नाही। यांनी जेसीबी लावून ते डेमॉलिश करून आणि लोकांना मारून काढायची टोटली इलिगल आहे, तर त्यासाठी ते अधिकारीवर कारवाई व्हायला पाहिजे। कोर्टमध्ये रिट फाईल करून ते डॅमेजेस काय नुकसान झालेलं आहे तर आम्हाला नुकसान भरून देण्यासाठी आम्ही हायकोर्टला जाणार आहे। सेक्शन 18 ऑफ स्ट्रीट वेंडर्स ऍक्ट मध्ये हे कंपल्सरी आहे तर TVC रेकमेंडेशन पाहिजे आणि रेकमेंडेशन झाल्यानंतर नोटीस द्यायला पाहिजे म्हणून आहेत। नोटीस दिलं नाही, एक सुद्धा तिथं स्ट्रीट वेंडरला नोटीस दिलेलं नाही, ते पण 30 डेज ॲडव्हान्स नोटीस रायटिंग मध्ये द्यायला लागते। हे चुकीचं आहे, टोटली इलिगल डेमोलिशन आहे। माझं नाव NR लातूर, ॲडव्होकेट, बेळगाव। प्रत्येक नागरिकांचा अधिकार असतो की शहरातील फुटपाथ विना अडथळा असावा,
तिथे कोणतंही अतिक्रमण नसावं, मात्र दुर्लक्ष केल्यानंतर फेरीवाल्यांची शहरात जागोजागी अतिक्रमण वाढली जातात. आता ही वाढलेली अतिक्रमणे काढताना निदान कायदेशीर मार्गाने तरी काढावीत हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, तरुण भारत न्यूज, बेळगाव.